या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते थेट राजकीय वर्तुळातून। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आता शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। 12 मे रोजी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। शरद पवारांना पक्षातील घडामोडीची माहिती दिली असल्याची ही माहिती आता मिळते। तर भेटीत शरद पवार यांना पक्षातील घडामोडींची माहिती यावेळेला तटकरे आणि पटेल यांनी दिल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, काय अधिकची माहिती आहे? तटकरे आणि पटेलांची शरद पवारांसोबत भेट घडल्याची माहिती मिळते आहे। नक्कीच 12 तारखेला खरं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पक्षात सुरू असणाऱ्या घडामोडीची सगळी माहिती आहे ती शरद पवार यांना देण्यात आलेली पाहायला मिळते। प्रामुख्याने जर बघायचं झालं असेल तर ज्या वेळेस खरं तर निवडणूक आयोगाला सुमित्रा पवार यांनी पत्र दिलं आणि या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल असतील या सुनील तटकरे यांना कुठेतरी साईडलाईन केल्याचं सध्या पाहायला मिळतंय आणि या साईडलाईन केल्याच्या नंतरून खरं तर ही भेट घेतली होती आणि याच भेटी दरम्यान आता ज्या काही घडामोडी सध्या सुरू आहेत या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर पार्थ पवार यांचं वाढलेलं वर्चस्व या सगळ्या संदर्भात देखील आहेत ते शरद पवार यांना माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शरद पवार यांना कुटुंब प्रमुख म्हणून देखील पार्थ पवार यांना एक आधी समज देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता अजितदादांच्या गटातल्या सगळ्या नाराजी नाट्यानंतरून शरद पवार यांकडे खरं तर हा प्रश्न मांडण्यात आलेला आहे, कारण की शरद पवार यांचा देखील पक्ष वेगळा आहे तरी देखील आता पवार कुटुंबीय म्हणून यामध्ये शरद पवार काही हस्तक्षेप करतायत का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन केल्यामुळे सगळ्या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळतंय। अगदीच गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तटकरे आणि पटेलांचीही आता पवार यांच्यासोबत भेट झाल्याची माहिती मिळते।